नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्या जम्मू काश्मीरची ओळख आहे त्या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवाद्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. आणि या प्रकरणावरून जर पाहिलं तर देशभरामध्ये या दहशतवाद्यांच्या विरोधात, पाकिस्तानाच्या विरोधात अत्यंत संतापाची लाट उसळलेली आहे. नुकतंच जे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत, श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत, त्यांची सुटका करण्यासाठी त्या राज्याची सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारचे जे मंत्री आहेत अर्थात गिरीश महाजन यांनी जम्मू काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये ते दाखल झाले आणि महाराष्ट्रामधले जे पर्यटक अडकून पडलेले होते त्यांच्या सुटकेसाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा सुरू केलेले आहेत. एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये पाठवलेलं होतं, तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा काही पर्यटकांची जी आहे ती सुटका करण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि या संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरती निशाणा साधल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. खरं तर जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जे दहशतवादी हल्ला झाला त्यावरून राजकारण होतंय का, हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, अत्यंत भ्याड हल्ला झाला. जे पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आलेले होते, पहलगाम मध्ये जे पर्यटक आनंद घेत होते, ज्याला ज्याला आपण म्हणतो की पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्या जम्मू काश्मीरची ओळख आहे, त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अत्यंत भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. आणि आता कुठंतरी या संपूर्ण अत्यंत दुर्दैवी घटनेवरून राजकारण एकंदरीत पाहायला मिळतंय. निश्चित मुळामध्ये राजरत्न खरं तर ही घटना इतकी निंदनीय आहे. संपूर्ण देशाने या म्हणजे या घटनेचा जेवढा आपण निषेध करू तेवढं तो कमीच आहे. संपूर्ण देश दुःखामध्ये राजरत्न असल्याचं पाहायला मिळतंय आणि अशा वेळी खरं तर राजकारण होणं हे निश्चितच निषेधार्ह बाब आहे. दुर्दैवानं हे सगळं होतंय का किंवा या सगळ्यामध्ये राजकारण जे आहे ते होतंय का असं म्हणण्याची वेळ दुर्दैवाने राजरत्न आलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर हा सगळा पहलगामचा हल्ला झाल्यानंतर ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत एक ट्विट करतात, त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. अमित शहाच्या फोटोवरती ते लिहितात की गृहमंत्रीजी इस्तीफा दो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मग संजय राऊत हे आपली भूमिका बदलून आम्ही देशासाठी जे आहे ते केंद्र सरकारच्या पाठीशी आहोत अशी भूमिका जी आहे ती घेताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधी जे आहेत किंवा या सगळे विरोधक जे आहेत ते सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्यावर राज्यातनं देताना पाहायला मिळतात. तर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटकांना परत आणण्यासाठी, महाराष्ट्रातले जे काही अडकलेले पर्यटक आहेत यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार म्हणून आपल्याला काय करता येईल या सगळ्या अनुषंगाने मंत्र्यांकडे जबाबदारी जी आहे ती निश्चित करून देण्यात आली. मग श्रीनगर मधल्या समन्वयाची जबाबदारी ही राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री, डिझास्टर मॅनेजमेंट मिनिस्टर गिरीश महाजन यांच्या खांद्यावर जी आहे ती देण्यात आली. गिरीश महाजन श्रीनगरला रवाना देखील झाले. मात्र गिरीश महाजन श्रीनगरला रवाना झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये डोंबिवली मधला एक आपला कार्यक्रम उरकून एकनाथ शिंदे हे सुद्धा स्पेशल चार्टर्ड प्लेनने जे आहेत ते श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले. अर्थात दोघं आपापल्या पद्धतीने तिथे काम करतायत. राजरत्न एकनाथ शिंदेच्या माध्यमातूनही अनेक पर्यटक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये परतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथ शिंदेचे स्वीय सहाय्यक डॉक्टर अभिजित दरेकर सुद्धा या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. निश्चित काम राज्यात तिथे होताना पाहायला मिळतंय. मात्र यामुळं पुन्हा कुठेतरी आज जसं संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की गिरीश महाजन यांना जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तर मग दुसऱ्या कोणी तिथे जायची गरजच काय? तुम्ही राज्य सरकारमधले वाद जे आहेत, अंतर्गत वाद जे आहेत ते चव्हाट्यावर आणताय, असं संजय राऊत म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. एवढंच नाही तर अमित शहांनी एकनाथ शिंदे यांना समन्स द्यावी असं संजय राऊत जे आहेत ते राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळालं. मुळामध्ये एकनाथ शिंदे श्रीनगरला जाण्यावरून अनेक वाद जे आहेत ते राजरत्न इथे निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुण्यामधून पुण्यातले जे 2 पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत, हे पुणे विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडे हा सगळा मृतदेह सुपूर्द करत असताना समन्वयाची जी जबाबदारी आहे ती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या खांद्यावर देण्यात आली होती किंवा त्या समन्वयामध्ये काम जे आहेत पुणे विमानतळावरचा समन्वय जो आहे तो राज्यमंत्री माधुरी मिसाळ करणार होत्या. मात्र तिथे एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आल्याचं जे आहे ते बोललं गेले. या सगळ्यामुळे राजरत्न या पुलवामा हल्ल्यामध्ये कुठेतरी राजकारण होतंय का अशी चर्चा
या म्हणजे सगळ्या निमित्तानं एकंदरीत राजरत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत महायुतीमध्ये कुठेतरी चढाओढीचं राजकारण सुरू झालंय की का अशी चर्चा सुरू आहे. जसं तू आता सांगितलंस की पुण्यामध्ये समन्वयकाची जबाबदारी जी आहे ती माधुरी मिसाळ ज्या की राज्यमंत्री आहेत त्यांच्यावरती देण्यात आलेली होती. परंतु त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते असणारे प्रकाश आंबेडकर हे त्या ठिकाणी आरोग्यमंत्री सुद्धा आहेत ते त्या ठिकाणी आले. त्यामुळे कुठेतरी भाजपाच्या मंत्र्यांनाच अधिकची जबाबदारी दिली जातीये अशी कुठेतरी एक शंका शिंदेच्या शिवसेनेकडून उपस्थित होतीये. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संकेत मुंबईच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये मुंबईच्या समन्वयकाची जबाबदारी जी आहे ती आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांना देण्यात आलेली होती. अशावेळी जर आपण पाहिलं संकेत त्यावेळी सुद्धा तिथे ज्यावेळेस मृतदेह आणण्यात आलेले होते त्या ठिकाणी सुद्धा जर आपण पाहिलं तर दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि योगेश कदम हे शिवसेनेचे मंत्री आहेत. तिन्ही शिवसेनेचे मंत्री मुंबई विमानतळावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. अगदी निश्चितच राजरत्न पुणे असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल अशा ठिकठिकाणी राजरत्न जर आपण पाहिलं तर जिथं भाजपाचे मंत्री आहेत तिथे शिवसेनेचे मंत्री जाताना पाहायला मिळतात. आज तर पुण्यामध्ये आपण पाहिलं राजरत्न अगदी दत्तात्रय भरणे जे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित जे आहेत ते राहताना आपल्याला पाहायला मिळाले किंवा ते देखील तिथे उपस्थित होते. अर्थात आपण सुरुवातीला जसं म्हटलं तर ही घटना निश्चितच निषेधार्ह आहे आणि या घटनेचं राजकारण हे कुठल्याही परिस्थितीमध्ये होता कामा नये. आपण देखील या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि केंद्रातल्या सुद्धा सगळ्या राज्यकर्त्यांना अगदी हात जोडून विनंती आहे की पहलगामामध्ये अडकलेले जे काही भारतातले असतील, महाराष्ट्रातले असतील, या पर्यटकांना आणण्यासाठी प्रॅक्टिकली ग्राउंड प्लॅन जो आहे तो तुम्ही आखा आणि त्या दृष्टिकोनातनं जी आहे ती तुम्ही कठोर पावलं देखील उचला. राजकारण करायला 4-4.5 वर्ष पुढची पडलेलीच आहेत. या घटनेमध्ये काय राजकारण करायचं किंवा ही राजकारण करण्यासारखी घटना आहे का? पृथ्वीचं नंदनवन म्हणून ज्या जम्मू काश्मीरची ओळख आहे, पृथ्वीवरचा स्वर्ग आपण ज्या जम्मू काश्मीरला म्हणतो, त्या जम्मू काश्मीर मधल्या पहलगामासारख्या भागामध्ये लष्करी वेशामध्ये हे सगळे नक्षलवादी, अतिरेकी, आतंकवादी येतात आणि आपल्या 27 पर्यटकांना बेछूट गोळीबार करून मारतात. या घटनेचं राजकारण का केलं पाहिजे किंवा राजकारणच होता कामा नये. त्यामुळे या सगळ्यामुळे राजरत्न जर आपण पाहिलं अगदी कोणीच केंद्र किंवा राज्य या दोनही राज्यकर्त्यांनी जे आहे ते या घटनेचं कुठलंही राजकारण होणार नाही याचीच काळजी घेणं राजरत्न गरजेचं आहे. निश्चितपणे संकेत जसं पाहिलं की आपण ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री जे असणे देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना पाठवलेलं होतं, त्याचबरोबर एकनाथ शिंदे सुद्धा श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. तर तिसऱ्या बद्दल जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी सुद्धा जम्मू काश्मीरचे जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधलेला होता. अशी माहिती त्यांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत रुपाली पाटील यांच्याशी बोलताना सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं होतं की तिथले जे पर्यटक अडकलेले आहेत आम्ही तिथे विमान पाठवतोय. माझी ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे. धीर धरा, लवकरच आपण विमान पाठवून तिथले अडकलेले जे पर्यटक आहेत त्यांची आपण सुटका करणार आहोत. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न संकेत असा आहे की आता एकंदरीत आता तू जसं बोललेला आहेस की हा जो प्रकार घडलेला आहे अत्यंत निंदनीय आहे. जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वच विरोधी पक्षांनी असं थेटपणे सांगितलेलं आहे की आम्ही या बाबतीमध्ये सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि त्याच अनुषंगानं आज संसद भवनामध्ये जर पाहिलं तर संसद भवनाच्या लायब्ररी हॉलमध्ये सर्वपक्षीय बैठक सुद्धा आज आयोजित करण्यात आलेली होती. अगदी निश्चितच या सगळ्या बैठकांमध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. या सर्वपक्षीय बैठकीला राजरत्न जर आपण पाहिलं तर सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अरविंद सावंत त्या बैठकीला जाणार अशी चर्चा जी आहे किंवा अशी माहिती जी आहे ती राजरत्न समोर आलेली होती. आणि मुळामध्ये सगळेच विरोधी पक्ष जे आहेत ते प्रामुख्याने हीच भूमिका राजरत्न मांडताना पाहायला मिळत आहेत. खरं तर की सर्वपक्षीय या सगळ्या चर्चेनंतर की आम्ही देश जिथं देशहिताची गोष्ट येते तिथं आम्ही सगळे सोबत राहू. आणि आज जर आपण पाहिलं तर सर्वपक्षीय बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे. काल आपल्या पार्लमेंटरी जी आपले परराष्ट्र मंत्रालय आहे या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा राज्यात तब्बल 5 महत्वाचे निर्णय या सगळ्याच्या निमित्तानं घेतल्याचं पाहायला मिळालं. ज्याच्यामध्ये सिंधू पाणी करार जो आहे तो त्याला स्थगिती देण्यात आली. यासोबतच 48 तासामध्ये पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये राहत आहेत त्यांनी देश सोडून जावा. पाकिस्तानी ज्या काही हाय सिक्युरिटी ऑफिसर आहेत तर त्यांनी सुद्धा देश सोडून जावा असं म्हटल्याचं पाहायला मिळतं. पाकिस्तानी नागरिकांना कुठल्याही प्रकारचा व्हिसा जो आहे तो मिळणार नाही अशी भूमिका जी आहे ती राज्यातनं काल सुद्धा आपल्याला घेतली गेल्याचं पाहायला मिळालं होतं.
त्याचबरोबर सिंधू करार जो की 1960 मध्ये जो सिंधू करार झालेला होता, तो सिंधू कराराला सुद्धा एकंदरीत स्थगिती दिलेली आहे. वाघा बॉर्डरला सुद्धा सील करण्यात आलेलं आहे. अटारा बॉर्डर कायमस्वरूपी बंद केलेली आहे अटारा काही बॉर्डर जी आहे दिवसांपूर्वी. ती कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे. देशात असलेल्यांना 48 तासात देश सोडण्याचे, जे की पाकिस्तानचे आहेत, त्यांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचे निर्णय काल परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे. आणि आता पाकिस्तानकडून सुद्धा ज्या पद्धतीने भारताने जर पाहिलं तर सिंधू जल कराराला जी स्थगिती दिलेली होती, त्यावर पाकिस्तानकडून सुद्धा एकंदरीत प्रतिक्रिया आलेली आहे. पाकिस्तानने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने हा करार रद्द करता येणार नाही, असं सुद्धा पाकिस्तानच्या वतीनं परराष्ट्र मंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. खरं तर भारताने या बाबतीमध्ये अत्यंत कठोर असं धोरण अवलंबलेलं आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवणार नाही, तोपर्यंत सिंधू करारावरती स्थगिती हटवली जाणार नाही, असं भारताकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. परंतु सध्या आपण पाहतो की भारतामध्ये या पहलगामच्या हल्ल्यावरून जे राजकारण होत आहे, राजकारण होण्याचा जो प्रयत्न होतो आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण भारतीय म्हणून एक आहोत. ज्यावेळेस देशावरती संकट येतं त्यावेळेस आपण एक खंबीरपणे उभं राहणं आणि आपल्या जे शत्रू आहेत त्या शत्रूंना ठोकपणे उत्तर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगानं आता सर्वच विरोधी पक्ष जे आहेत एक देशावरती आलेलं संकट म्हणून सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आणि या निश्चितच राजकारण विसरून सगळे एकत्र येतील अशी अपेक्षा आपण राजरत्न व्यक्त निश्चितपणे करूया. राजकारण विसरून सर्वजण एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि या घटनेमध्ये पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या घटनेची प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.